विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशातले नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या वाराणसी दौऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना केला. शेतकऱ्यांना केवळ बाजारपेठेच्या नव्या संधी उपलब्ध करणंच नाही तर बाजार व्यवस्था बळकट करणं हा देखील सरकारचा नव्या कृषी कायद्यांमागचा हेतू आहे, असं मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. कोविड-19 लस विकसित करण्याच्या कामाशी संबंधित 3 कंपन्यांच्या पथकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. पुण्यातली जिनोव्हा बायोफार्मा तर हैदराबाद इथल्या बायोलॉजिकल ई आणि डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या पथकांसोबत त्यांनी चर्चा केली. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागात पदवीधर मतदारसंघासाठी तर पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होईल. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानासाठीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. आज जागतिक एड्स दिवस आहे. मातेकडून बाळाला होणाऱ्या HIV एड्स संसर्गापासून रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रक मंडळाकडून यंदापासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पहिल्या बालस्नेही पोलीस ठाण्याचं उद्घाटन काल पुण्यात IIT कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या हस्ते झालं. बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशनच्या सहकार्यानं पुणे पोलिसांनी हा अभिनव प्रयोग केला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत काल 522 नवीन रुग्णांची भर पडली. कोविड-19 मुळे काल जिल्ह्यात 4 रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहील. किमान तापमान 17 अंश तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 वाजून 58 मिनिटांनी.